नमस्कार मंडळी, ह्याआधी मी दाल फ्रायची रेसिपी पोस्ट केलेलीच आहे. त्या व्हिडिओची लिंक मी खाली अटॅच केलेलीच आहे. संपूर्ण व्हिडिओ जाऊन तुम्ही नक्की बघा. इथे बघा आपला दाल फ्राय रेडी झालेला आहे. तर आपल्याला आता या दाल फ्रायमध्ये एक मस्तपैकी झणझणीत अशी फोडणी मी करून घेणार आहे. तर इथे दाल जी फ्राय आहे त्याला आपण तडका बनवूया. एका फ्राय पॅनमध्ये तडका पॅनमध्ये इथे मी तेल टाकलेलं आहे, जिरं टाकायचं आहे. इथे त्यानंतर कढीपत्ता, बारीक चिरून लसूण टाकलेला आहे, थोडीशी 2-3 सुकी मिरची टाकलेली आहे. फोडणी एकदम मंद गॅसवरती फ्राय करायची आणि गॅस बंद करूनच आपल्याला इथे अर्धा चमचा एव्हरेस्टचा तिखा लाल टाकायचा आहे. आणि आपल्याला आता हा जो तडका आहे पूर्ण डाळीमध्ये टाकून घ्यायचा आहे. डाळीमध्ये तडका टाकल्यानंतर आपल्याला ह्यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे, जेणेकरून हा तडका जो तडक्याचा स्वाद आहे हा डाळीमध्ये छानपैकी मुरतो. आता आपल्याला काय करायचं आहे, जिरा राईस इथे मी बनवून घेणार आहे. जिरा राईससाठी कुकर ठेवलेला आहे, त्यामध्ये आपल्याला तेल टाकलेलं आहे. तेल तापल्यानंतर 2 चमचे इथे मी जिरं टाकलेलं आहे. 2 टेबलस्पून जिरं छान तडतडलं की इथे मी बासमती राईस आधीच भिजवून ठेवला होता. आता ह्या ग्रीन वाटीने मी 1.5 पेला आपल्याला तांदूळ मी घेतला होता आणि भिजवून अर्धा तास ठेवला आहे. आता पाणी निथळत मी एका चाळणीवरती ठेवलेलं आहे. आपल्याला ह्या फोडणीमध्ये हा संपूर्ण राईस टाकून घ्यायचा आहे. 2-3 मिनटं आपल्याला हा तांदूळ ह्या पूर्ण फोडणीमध्ये जिऱ्याच्या परतून घ्यायचा आहे. 2-3 मिनटं परतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ज्या वाटीने पण तुम्ही तांदूळ घ्याल त्याच्या दुप्पट पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. 1.5 वाटी तांदूळ घेतला होता तर मी इथे 3 वाटी पाणी इथे टाकून घेतलेलं आहे. तांदूळ आता पाण्यामध्ये छानपैकी परतायचा आहे. गॅस मोठाच ठेवायचा आहे ह्या सिच्युएशनमध्ये. आता आपल्याला काय करायचं आहे की चांगला ह्याला उकळ आल्यानंतर इथे चवीनुसार आपल्याला काय करायचं आहे, मीठ टाकून घ्यायचं आहे आणि ढवळून घ्यायचं आहे. मीठ टाकल्यानंतर आणि आपल्याला कुकरचं झाकण लावून ह्याच्यात साधारण 2 शिट्ट्या हाय फ्लेमवरती 2 शिट्ट्या आपल्याला काढायच्या आहेत. आणि आपल्याला ह्या 2 शिट्ट्यानंतर कुकर थंड झाल्यावरच आपल्याला हे झाकण काढून घ्यायचं आहे. तर बघा छानपैकी आपला जिरा राईस हा तयार होतो. अगदी परफेक्ट प्रमाण आहे. तर ह्या प्रमाणात तुम्ही नक्की जिरा राईस बनवून बघा, छान असं चवीला होतो. तर तुम्ही हा दाल फ्राय घरामध्ये तुमच्याकडे कुठली पण ग्रेव्ही बनलेली असेल, चिकनची ग्रेव्ही, तर त्याच्याबरोबर पण हा जो जिरा राईस आहे एकदम सुंदर असा चवीला लागतो. तर नक्की एकदा करून बघा आणि मला तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. मी इथे दाल फ्राय बनवला होता तर मी या जिरा राईस बरोबर मी इथे दाल फ्राय खाल्लेला आहे. तर तुम्हीही असा जिरा राईस बनवा आणि वेगवेगळ्या ग्रेव्ही बरोबर तुम्ही हा जिरा राईस खाऊन बघा, खूपच सुंदर असा लागतो. तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल मंडळी तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबरोबर खूप खूप धन्यवाद.